नमस्कार. तर आज आहे गोकुलाष्टमी आणि आपल्याला माहीत असेलच की पूर्ण भारतामध्ये गोकुलाष्टमीचा उत्सव हा खूप अशा उत्साहाने साजरा होतो. खरं तर आयुष्य कसं जगावं हे आपण श्रीकृष्णाकडून शिकलं पाहिजे, कारण जन्मतात त्याला सगळ्या गोष्टी मिळाल्या नाहीत. जन्मानंतर आईवडिलांपासून दूर झाला, पुढे त्याला नंद यशोदा भेटली, तीही त्याच्या आयुष्यात फार वेळ राहिली नाही. राधा गेली, गोकुळ गेलं, मथुरा गेली, त्याच्या आयुष्यातून काही ना काही निष्ठतच राहिला आणि आयुष्यभर त्याग केला, पण तो आयुष्यभर आनंदात राहिला. सुदर्शन चक्रासारखं शस्त्र जवळ असून सुद्धा हातात नेहमी बासरी आहे, तो आहे कृष्ण. द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे, तो आहे कृष्ण. आयुष्यात काहीही भेटलं नाही तरी आनंदी कसं राहायचं हे आपल्याला श्रीकृष्ण सांगून जातोय. भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यात शिकण्यासारखं सर्वच आहे. त्यातलं एक वाक्य आहे की कुठल्याही फलाची अपेक्षा न करता कर्म करत राहावे, आणि हेच कार्य आमची गावातली आज भजन मंडळी करत आहे. तर माझं नाव आहे वैभव पाटील आणि आपल्या चॅनलवर आपलं स्वागत करतोय. आज पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग हा गोकुलाष्टमीवर आहे. तर आजचा ब्लॉग हा आपण नक्की शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला.
आपल्या इकडे प्रत्येक मंदिरात ही अशी प्रथा चालूच आहे। तर आता आपण आलेलो आहोत श्रीरामाच्या मंदिरात आणि तिथे सुद्धा गायन आणि गीत चालू आहे, आपण बघू शकता। तर मित्रांनो, आपल्या इकडे घरामध्ये सुद्धा श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा होतोय। तो कशा प्रकारे होतो आपण बघूया।
पप्पा साईडला चला प्रत्येक सण उत्सव किंवा एखाद्या गोष्टीमध्ये कोणी प्रावीण्य दाखवलं तर त्याला प्रसिद्धीचं काम देणारं अर्थातच जगाच्या पाठीवर एकूण 231 देश आहेत. या 231 देशांमधून 198 देशांमध्ये युट्यूब पाहिली जाते. म्हणजे आपल्या गावातील हा हरिनाम सप्ताह जगातील 198 देशांपर्यंत पोहोचवण्याचं काम युट्यूबच्या माध्यमातून ज्या तरुणांनी केलं त्या तरुणांना देखील सन्मानित करणं आपलं नैतिक कर्तव्य आहे. मी आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण युट्यूबच्या माध्यमातून करणार आहे आणि मला तर वाटते त्यांना युट्यूबच्या माध्यमातून सिल्वर कॉइन देखील मिळालेले आहे. असे वैभव पाटील खरं तर हा आपल्या गावासाठीचा सन्मान आहे. सर्वप्रथम प्रेम मात्रे गेले 3 दिवस सातत्याने आपल्या युट्यूबच्या माध्यमातून हरिनाम सप्ताहाची प्रसिद्धी जगातील 198 देशांपर्यंत. दुसरं व्यक्तिमत्व याला खरं तर या युट्यूबच्या माध्यमातून एक प्रसिद्धी म्हणून 150 सबस्क्रायबर लाभलेले आहेत आणि जे आपल्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्याचा देखील सन्मान होतो. दुसरा खरं तर सन्मान केला जाईल. तर संघामुखी अध्यक्ष रत्नाकर मात्रे आलेले आहेत त्यांच्या हस्ते प्रद्युम्न देखील सन्मान केला जाईल. मागाशी त्यामध्ये सन्मान झाला पाहिजे. रत्नाकर मात्रे असेल अजय मात्रे कृष्णनाथ मात्रे गेले कित्येक वर्ष आपल्या हिंदू संस्कृती आणि भारतीय सण उत्सव याला साजेसं असं आपल्या पूर्वजांनी खरं तर आपल्या गावातील जे आदिवासी सप्ताह पद्धती होती हरिनाम सप्ताह पद्धती होती. गेल्या वर्षी काही तरुणांच्या मनामध्ये ही संकल्पना आली की जी परंपरा आपल्या पूर्वजांनी चालू ठेवली हीच परंपरा यापुढेही चालू राहावी. आपण बाहेर तरुण मंडळी किंवा कामानिमित्त जातो त्या निमित्ताने आपल्याला दिवसभर त्या पूर्वजांसारखा म्हणजे पाळी पद्धत होती जे पहिल्या प्रहरापासून तर शेवटच्या रात्रीच्या प्रहरापर्यंत ती जरी आपण करीत नसलो तरी असं म्हटलं जातं की पूर्ण वेळ एखाद्या पंढरीला तुम्ही जाऊ नका परंतु तुमच्या जवळ असलेल्या माझ्या याच्याचं दर्शन घ्या. तुमच्या गावामध्ये असलेल्या मंदिरातील देवांना तुम्ही पूजा तुम्हाला पंढरीला जाण्याचं पुण्य लाभेल. आणि म्हणूनच ही प्रथा गेल्या वर्षीपासून आपल्या सर्व भजन मंडळांचा त्याच्यामध्ये पुढाकार असेल. मग आपल्या गावातील सर्व भजन मंडळी असतील. परंतु मला अभिमानाने सांगावंसे वाटते की या भजन मंडळाबरोबरच ही जी तरुण मंडळी एकच मुलगा किंवा एकच तरुण आहे असं नाही. तर आज मी पाहतो प्रेमकुमार असेल किंवा हे जी सर्व असतील अनेक नावं आहेत त्याच्यामध्ये त्या सर्व मुलांची नावं घेता येत नाही. परंतु तीही मंडळी आज या भजन कार्यांना टाळ कार्यांना साथ देत आहे. केवळ त्या गावाच्या पद्धतीने आमचं गुरुदेव प्रासादिक भजन मंडळाचे बुवा सुरेश वर्तक आणि त्यांचे मॅनेजर खऱ्या अर्थानं आमचे धनाजी काका यांनी आणि त्यांच्या मंडळीला घेऊन ही सुरुवात केली. म्हणून सर्वप्रथम सुरेश बुवा वर्तक यांना सन्मान करण्याचा आपण करूया आपण. कारण मी सांगितलं की मॅनेजर हे मोठे आहेत. तर आमचे धनाजी काका प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये हे सहभागी होणारं व्यक्तिमत्व अशा धनाजी काकांना सन्मानित करण्यासाठी मी या दाम्पत्याला बोलवतो ज्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं आज एक पुण्याचं काम होत असेल. तर ऍडव्होकेट राणीताई सूरज म्हात्रे आणि सूरज म्हात्रे हे दाम्पत्य आमच्या धनाजी काकांना सन्मानित करतील. बोला गोपाल कृष्ण महाराज ज्याच्याकडे कला ही खरं तर कुठलंही शिक्षण न घेता ज्यांनी ही कला जोपासली आहे तर मृदुंगमणी चंद्रास वर्तक यांनाही सन्मानित केलं पाहिजे. आपण केवळ पाहतो या भजन मंडळामध्ये नव्हे तर आपल्या गावातील जे भवानी माता मंदिर आहे खऱ्या अर्थानं आपल्या गावातील एक फार मोठा सण उत्सव आणि म्हणजे जो देवीचा जागर नंतर गावदेवी देवीची यात्रा त्या मंदिरामध्ये सातत्याने सकाळ आणि संध्याकाळ मंगळवारी सकाळ आणि संध्याकाळ
आरतीसाठी आपल्या गोड आणि सुश्राव्य अशा आवाजातून आरती करणारे आणि आज गेली सत्ता सुरू झाल्यापासून आज तागायत भजन मंडळाला साथ करणारे भास्कर म्हात्रे यांनाही सन्मानित केले पाहिजे. दुसरे दोन व्यक्तिमत्वांचं नाव घेतलं जाईल तर म्हणजे आमचे नित्य नेमाने हे दोन व्यक्तिमत्व या हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी होऊन आपल्या सर्वांना साथ दिलेली आहे. त्यांनाही सन्मानित केलं जाईल. आणि हे सर्व करत असताना त्याचबरोबर गणेशवर्धन यांनाही सन्मानित केलं जावं कारण तीही महत्वाची साथ आहे. हे सर्व करत असताना